आजी चा दे. मला तुझ्या बाबांना झालेल्या त्रासाबद्दल समजलं. आता कशी आहे त्यांची तब्येत? हा आता बरी आहे. मला वाटतंय हे मुद्दाम कुणीतरी ठरवून केलेलं दिसतंय. एकीकडे पुरचुंडी काय गायब होती, तेव्हा दुसरीकडनं खिडकीतनं धूर काय निघतो. यात काहीतरी काळं बेरं दिसतंय. बरं झालं बया सारंग येळेवर आला, नाहीतर काय झालं असतं देवालाच ठाऊक. काय त्याला पंप घेऊन यायची बुद्धी व्हावी. बघितलंस, म्हणजे देवीने पण यावर तोडगा काढून ठेवलेला होताच. तिचं लक्ष असतं मायावर. ती चुकीचं नाही घडू देणार. वय वय. काय ग, किती सुंदर संबळ वाजवतीस तू. हा, आणि मला खोटं बोललीस होय की मला वाजवायला येत नाही म्हणून? आईला वचन दिलं होतं, ते मोडावं लागलं. नग 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 वाईट वाटून घेस. अगं तू दिलेलं वचन तुझ्या फायद्यासाठी नाही मोडलंस. बर, तुम्हाला अजून काही लागलं तर मला सांगा, मी आणून देते. आता संध्याकाळच्या आरतीची आणि जेवणाची तयारी सुरू झाली तर अजिबात वेळ नाही भेटणार. येते. मुक्ता, लई वर्ष झाली बघ देवीला फुलं वाहून. आरती झाली की किती प्रसन्न वाटायचं फुलं व्हायला. जणू देवी आईच्या चरणी काळीच काढून ठेवल्यासारखं वाटायचं. पण आता तर त्या फुलाचा स्पर्श सुद्धा विसरून गेले बघ. मी तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करेन. नग नग, आधीच तू यांच्या डोळ्यात खुपतीस, पण आज तुझ्या हातून संबळ वाजू दे असं साकडं मी देवीला घालीन. आजच नाही, 9 दिवस तूच संबळ वाजवला पाहिजे. आणि देवी ही इच्छा माझी नक्की पूर्ण करा, कारण तिला माहिती आहे मी स्वतःसाठी काय बी मागत नाही. खरंय, स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी मागितलेली इच्छा लगेच पूर्ण होते. संधी मिळाली तर मी पण दुसऱ्यांची इच्छा नक्की पूर्ण करेन. मुक्ता, काय ते ते बोला ना. हा म्हणजे ते हे काय झालं? हो, भाऊ काकांची आठवण आली. भाऊ काका? ते हे भाऊ काका, ते हे राईट राईट राईट. तर फनी. मी जाऊ का? खूप कामं पडलेत. थांब थांब थांब, सुचलं. आठवलं आठवलं मला. ते कचरा. अगं माझ्या खोलीत खूप कचरा झालाय, खूप जास्त. तर तू तो कचरा साफ करायला मला मदत करतेस का? हा, करेन ना. कूल. चल मग जाऊया. चल. हा, ये. ये ना, ये ना. ये ये. झाडू येते कसं असेल, मी घेऊन येते. काय करताय तुम्ही? दरवाजा का बंद करताय? नाही नाही नाही, ते मी अहो, ह्याची मदत करताय म्हणजे तुम्ही काय पण नाही करू शकणार. तसं नाही, तसं नाही. मग कसे? मला तुम्ही चांगला माणूस वाटला होता. वा बाजूला. एकदम चूप. आणि मी चांगलाच माणूस आहे. तो दरवाजा मी ह्यासाठी बंद केला कारण
यासाठी बंद केला होता. अहो हो, तुम्ही परत परत तेच का करताय? आणि तुम्हाला किती ढेकर येते आहेत? हो, कारण मला खूप गॅस झालाय. दुपारपासून मी दुपारपासून काय? ते तुला उपाशी पाहतोय ना, तेवढं खाऊन घे. तू खाल्लंस ना की माझे ढेकर थांबतील. हो, मी जेवल्याने तुमचे ढेकर कसे थांबतील? अगं खाऊन तर बघ, 9व्या मिनिटाला ढेकर गायब. मी उपास सोडावा म्हणून तुम्ही नवीन नवीन काहीतरी काढताय ना? आणि काय हो, पुढे पुढे इथे कचरा. मला झाडू मारायला बोलवलत ना? दाखवा बरं. आणि हे सारखे सारखे ढेकर काढताय. नाही, ढेकर काढत नाहीये, निघतायत. हे पा, तुम्ही तुमच्या वडिलांना उल्लू बनवू शकता, या घरातल्या सगळ्यांना उल्लू बनवू शकता, मला नाही बनवू शकत. मी आज चालले. अगं, काय मुक्ता, कुठे आहेस तू? अगं बाई, हो, कोणी मला असं तुमच्या सोबत दरवाजा बंद असताना पाहिलं ना? आशा बाहेरच आहे. उघडू का दरवाजा? नाही नाही, नको. हा, मग खा. हो, हे चुकीचं आहे. मला माहिती हे चुकीचं आहे, पण करू काय? हे बघ, हे थांबतच नाहीये. तुझ्या वडिलांसाठी मी तो पंप आणला होता ना, म्हणून तरी खा. हो, त्याबद्दल तुमचे आभार कसे मानून मला कळतच नाहीये. तुम्ही वेळेवर धावून नसता आला ना तर. पण तुम्ही त्याच वेळी पंप घेऊन कसं आलात? तूच राहिली होतीस विचारायची. नाही म्हणजे मला वाटलं की तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी आणला होता. नाही, आणि नाही, तो पंप मी तुझ्या वडिलांसाठीच आणला होता आणि ठरवून आणला होता. तुझ्यासाठी गिफ्ट म्हटलं, त्यामुळे तुला छान वाटेल. आणि त्या बदल्यात तो 9 दिवस उपास करण्याचा जो तू निर्णय घेतलायस ना, तो मला मागे घ्यायला सांगता येईल. घे प्लीज. हो, तुम्ही माया उपासाचं खरंच टेन्शन नका घेऊ. अनेक दिवस पोटात काही नसेल तरी आम्हाला काही जाणवत सुद्धा नाही. आणि इकडे तुम्ही, मोठी आई, आजी एवढा जीव लावतात, एवढी काळजी घेतात की मावा पोट गच्च भरलेलं असते. सगळ्या गोष्टी विरोधात असताना सुद्धा एवढा त्रास एवढ्या सहजपणे कोणी कसं काय स्वीकारू शकतं? पैशानं, परिस्थितीनं एवढं हतबल केलेलं असताना सुद्धा कुणाचा स्वाभिमान कसा काय जिवंत राहू शकतो? आम्ही हे सगळं सहज स्वीकारतो कारण आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो. आणि स्वाभिमानाचं म्हणाल तर तेवढी एकच श्रीमंती आमच्याकडं. आम्ही स्वाभिमानच सोडला तर आमच्या इतकं गरीब या जगात कोणीच नसेल. परिस्थितीनेच आम्हाला पावला पावलावर लढायला शिकवले. संकट किती मोठं असलं तरी आम्ही दटून उभं राहतो.